जगाच्या रंगमंचावरून व्हाईट लिली म्हणजेच रसिका जोशींनी अनपेक्षित एक्झिट घेतली। कर्करोगाशी झुंज देत जिद्दीने नाटकाचे प्रयोग आणि आपली इतर कामं ती करत होती, पण अखेर काळाने तिच्या जीवन प्रवासावर कायमचा पडदा टाकला। पार्ल्याच्या साठे कॉलेजमध्ये कॉमर्स ग्रॅज्युएशन करत असताना एकांकिका स्पर्धांमधून रसिकाचा नाट्य प्रवास सुरू झाला। दस्तूर खुद्द दुबेजी, विजयाबाई यांच्या शिबिरांमधून हा प्रवास अधिकाधिक समृद्ध होत गेला आणि रसिकांनी केलं तिचं पहिलं प्रायोगिक नाटक गिरीश कर्नाडांचं विजयाबाईंनी बसवलेलं नागमंडल। रसिका आणि मी आम्ही समविचारी होतो किंवा एखाद्या गोष्टीमधलं व्यंग किंवा एखाद्या गोष्टीतलं चांगलं काय वाईट काय हे तिला फार पटकन आणि फार आधी कळायचं। त्यामुळे एकमेकांना विनोद सांगण्यापासून ते एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट शेअर करण्यापासून आम्ही एकमेकांच्या बरोबर असायचो। त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा व्यावसायिक नाटकं आम्ही करत होतो तेव्हा सुद्धा एकमेकांच्या नाटकांना जाणं, कौतुक करणं। मी आणि रसिकाने एक फार पूर्वी नाटक केलं होतं साहेबजी डार्लिंग। मंगेश कदमने ते नाटक बसवलं होतं, ज्यामध्ये अमिता खोपकर, प्रसाद ओक, आनंद इंगळे, अतुल परचुरे, मी अशी आमची मोठी गँग होती। त्याच्यामध्ये रसिका एक पारशी बाईचा रोल करायची आणि मी तिचा लहान भाऊ बोमी म्हणून करायचो। त्या नाटकानंतर ती मला मारा बोमी अशीच हाक मारायची, कधीही भेटलो की मारा बोमी अशीच हाक मारायची। आणि नंतर तर माझ्या घराच्या समोरच ती राहायला आली होती अगदीच। त्यामुळे खूप गोष्टी आम्ही शेअर करायचो, कॉलनीमध्ये काय हवं काय नको इथपासून ते खाण्यापिण्यासाठी एकमेकांच्या घरी जाणं। जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा एकमेकांना फोन करून भेटायचो आणि गप्पांचा कट्टा जमवायचो। अशा खूप प्रकारे रसिकाच्या खूप आठवणी आहेत, म्हणजे त्या अगदी थोड्या वेळात सांगणं शक्य नाही आणि सगळ्या आठवणी काढायला लागलो तर त्रास पण खूप होईल। काहीतरी केलं पाहिजे पण काय बरं करायचं, काहीतरी केलं पाहिजे पण काय बरं करायचं, काहीतरी केलं पाहिजे पण काय बरं करायचं। आई म्हणते देव तारी त्याला कोण मारी, असेल माझा हरी तर देईल खटल्यावरी। हे म्हटलं ऐकून कोंड्यासारखं स्वस्थ नाही बसायचं, काहीतरी केलं पाहिजे पण काय बरं करायचं, काहीतरी केलं पाहिजे पण काय बरं करायचं। खरं तर इतर वेळेला बोलताना काही वाटत नाही। रसिकांनी माझी आणि रसिकाची भेट पहिली झाली ती नागमंडलच्या वेळेला। खरं तर नागमंडलच्या वेळेला ती कोरसमध्ये होती, पण त्याच्यात सुद्धा एक वेगळेपणा तिचा उठून येत होता आणि त्याच्यामुळे भास्कर चंदावरकर यांनी तिच्या आवाजामुळे, म्हणजे तिने एक वेगळा आवाज काढला होता त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे तिच्यामुळे अनेक गाणी त्यांनी तिला दिली होती। आणि म्हणजे ती उत्तम लेखिका होती, ती उत्तम दिग्दर्शिका होती, ती उत्तम ॲक्ट्रेस होती आणि फॅन होते मी तिची मोठी। खूपच वेगळी होती रसिका, तिचे विचार पण खूप वेगळे होते। ते आमच्यासारख्या सामान्य नटांच्या समजण्याच्या पलीकडे होते खरं तर। आणि कधी कधी स्वतःवरच आणि नियतीवर खूप राग येतो यामुळे की आज अनेक जण असे आहेत की ज्यांची खरंच समाजाला गरज नाही आहे, त्यांना अजूनपर्यंत इथे ठेवले आणि आमच्या रसिकाला मात्र इतकी निवे। रसिकाचा आणि माझा परिचय खूप जुना आहे। याचं कारण आम्ही टेलिव्हिजनच्या आधी नाटकातनं
खूप एकत्र होतो याचं कारण रसिका जेव्हा पुण्याला आली होती, गिरीश आणि रसिका जेव्हा पुण्यात राहायचे तेव्हा महाराष्ट्र कल्चरल सेंटर नावाची जी संस्था होती त्या संस्थेतनं आम्ही एकत्र नाटक करत होतो. आमची ग्रिप्स थिएटर म्हणून जी लहान मुलांची नाटकं असतात त्यात उपेंद्र लेमये आणखीन रसिका या दोघांनी मायका नाटक त्या 95 साली काम केलं होतं पहिलं पान नावाच्या नाटकामध्ये आणि तेव्हापासून आम्ही बरोबर काम करतो आहोत. मग त्यानंतर जेव्हा मी टेलिव्हिजन करायला लागलो तेव्हा ते टेलिव्हिजनमध्ये पण आले. जवळपास माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये रसिका असायची. आपण त्याला रोज पाणी घालूया ना. हा चालेल. त्याला पानं फुटतील, फांद्या फुटतील, ते मोठं होईल आणि इकडची आसपासची हवा शुद्ध होईल. ते कसलं झाड असेल ग? माहित नाही, असेल फुलांचं किंवा नुसतं हिरव्यागार पानांचं. पण कसलंही असलं ना तरी आता ते आपलं आहे. खूप वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये असताना तिचं नाटक पाहिलं होतं, प्रथम पुरुषी म्हणून. तिने आणि विवेक बेळेंनी काम केलं होतं त्याच्यात आणि ते नाटक अजूनही माझ्या स्मरणातनं जात नाही, कारण इतकं अप्रतिम नाटक आणि इतकं अप्रतिम काम रसिकाचं मी पाहिलं होतं. आणि पहिल्यांदा मी तिचं स्टेजवरती काम पाहिलं आणि आम्ही नुकते शिकत होतो, एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायचं असं ठरवत होतं आणि त्या काळात तिचं नाटक बघून आम्हाला असं वाटलं की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात, कशा प्रकारचं काम करायचं तर ते असं करायचं आहे. आणि प्रथम पुरुषानंतर तिची बरीचशी कामं मी बघितली. अगदी आत्ताच्या बंदिनीपर्यंतमध्ये हिंदी सिरियलमध्ये ती काम करत होती, तोपर्यंत तिचं काम बघत होतं. आणि मला असं वाटलं की कुठलंही मीडियम असू देत, नाटक असू देत, सिरियल असू देत, फिल्म असू देत, रसिकानी प्रत्येक रोल हा तिचा जीव ओतून केला आहे आणि प्रत्येक रोलमध्ये तिची स्वतःची अशी खास जागा तिने काढल्यात आणि कायम स्मरणात त्या प्रत्येक भूमिकेमुळे ती कायम राहील. अगदी शेवटची भेट मला आठवते ते म्हणजे बालगंधर्व चित्रपट रसिकांनी पाहिला. ती आणि मिलिंद दोघंही माझ्या घरी आले आणि पटकन पर्समधनं तिने 500 रुपयाची नोट मला काढून बक्षीस दिली आणि ती माझी शेवटची भेट रसिकाशी. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. फक्त तिला त्रास होत होता म्हणून आम्ही कोणी जाऊ शकलो नाही तिला भेटायला आणि असं वाटतं की ती शेवटची भेट आणि ती शेवटची तिने दिलेली मला बक्षीस हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. रसिकाचा सगळ्यात माझ्या मते महत्त्वाचा गुण असा होता की रॅडिकल विचार करायची कुठल्याही गोष्टीचा, आडपडदा न ठेवता बोलायची आणि खूप मॉडर्न विचार करायची प्रत्येक गोष्टीचा. त्यात तिला असं कधी काही बोलायला कधी वावगं वाटलं नाही. आम्हाला एकमेकांशी स्पष्टपणे बोलायला कधी वावगं वाटलं नाही. आणि कुठेही साधारणपणे अनेकदा अशी एक पद्धत असते की एखादी गोष्ट आवडली नाही, एखादी गोष्ट अगदी सामान्य जरी असली तरी सुद्धा वाहवा करण्याची लोकांची पद्धत असते. पण आमची नाटकाची एक चळवळ असल्यामुळे म्हणा किंवा जी चर्चा व्हायची ती चर्चा अत्यंत खुली आणि अत्यंत प्रगल्भ पद्धतीने व्हायची. त्यामुळे मला असं वाटतं की ती नाटकाचा खूप आतून विचार करायची. कुठलंही काम करताना ती खूप आतून विचार करायची. रसिकाचा बिनधास्तपणा तिच्या मित्रांमध्ये चांगलाच फेमस होता. जे काही आहे ते तोंडावर स्पष्टपणे बोलण्याची तिची सवय होती. तिच्या बोलण्यातला हा धारदारपणा तिच्या अभिनयातही जाणवायचा. काही ग, मी कॉलेजला जाते, वेळेवर या. हा नाही म्हटलं वेळेवर या. झालं, नेहमीच आहे तुझं. अगं आता गडबड आहे ना घरात. मग माझा काय संबंध? हे बघ, मला कोणी मत विचारत नाही, पण विचारला ना तर नक्की सांगेन. हे चाललेत ना आपल्या घरात प्रकार, ते मला बिलकुल मान्य नाहीत. हळू बोल. हळू बोल म्हणजे हळू बोल काय? मला कोणाची भीती आहे? अलका इकडे ये, इकडे ये. काय तुझं काय चाललंय काय काय? रोज तेच 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 तेच. खरं वाटतं ते बोलायचं नाही. हे बघ, आपलं एकत्र कुटुंब आहे. लतिका तुझी चुलत बहीण आहे, त्यातून तुझ्यापेक्षा लहान आहे. हे जर तू असंच बोलत राहिलीस ना तर काका काकूंना वाटेल की तुला भावत नाहीये. हे अगं असं काय बोलतेस आई? अगं माझ्या मनातही आलं नाही कधी असं. आणि तुम्हीच सगळे म्हणत असताना नेहमी आपलं सख्खं चुलत असं काही नाहीये, आपलं मोठं कुटुंब, सुखी कुटुंब आहेच तसं. पण तुझ्या या असल्या वागण्याने आता भीती वाटायला लागली आहे मला. लतिकाचं भलं व्हावं म्हणूनच बोलते ना मी. तिला काही कळत नाही ग, लहान आहे ती अजून, तिचे पाय नाहीयेत जमिनीवर. तू एक साधा विचार कर. नाही, ती अमेरिकेत गेल्यावर एकटी राहू शकणार आहे का? एकटी नाहीये ती, तिचा नवरा आहे तिच्या बरोबर. कसला नवरा? एक परका पुरुष, ज्याच्या बरोबर डोळ्यात धूर जात असताना 2-4 मंत्र त्या भटजीनी म्हणले म्हणून तो आपला. हे आता दादा आणि अण्णांच्या जवळ जाऊन बोल जा. आपल्या घरात स्वतःची मतं असणं म्हणजे आगाऊपणा समजता. आजी जवळ बोल, मला वेळ नाहीये तुझ्याशी बोलायला.
तुला कधी असतो माझ्याशी बोलायला वेळ? आपल्या घरात कुणालाच कुणाशी बोलायला वेळ नसतो. आई तुझ्याशी बोलतेय मी.